आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवास्कर न्यूज सोबत आपली जाहिरात करा। आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय। आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा। आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। आज एक मोठी कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे। महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणारा एक टेम्पो पोलिसांनी पकडला असून या कारवाईत एक आरोपी जेरबंद करण्यात आला आहे। दिनांक 8 जुलै 2025 रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली आहे। समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याजवळ MS 46 BB 8098 क्रमांकाच्या आयशर टेम्पोची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित अन्न पदार्थ, गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू आढळून आले। पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात खालील गोष्टींचा समावेश आहे। बाजीराव रॉयल ब्लेंडेड पान मसाला 22,950 पॅकेट्स, मस्तानी 216 प्रीमियम सुगंधित तंबाखू 24,750 पॅकेट्स, एकूण 47,700 पॅकेट्स, किंमत रुपये 64,80,000, तर वाहनाची किंमत धरून एकूण मुद्देमाल 76,80,000 रुपये। पोलिसांनी टेम्पो चालक अकिल रमजान शेख वय 42 राहणार आदिलाबाद तेलंगणा यास अटक केली आहे। प्राथमिक चौकशीत त्याने कबुली दिली की हा माल मामू रोडलाईन ट्रान्सपोर्ट या ट्रान्सपोर्ट कंपनी मार्फत तो घेऊन जात होता। ट्रान्सपोर्ट व्यवस्थापकाचे नाव अजून स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलीस त्याचा शोध घेत आहेत। अन्न सुरक्षा अधिकारी श्री राकेश बडे यांनी पंचासमक्ष प्रतिबंधित अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत। उर्वरित सर्व मुद्देमालाचा पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तसेच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आणि विशेष पथकाचे प्रभारी अधिकारी संतोष खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय नियोजनपूर्वक हे अभियान राबवले। ही कारवाई महाराष्ट्रात अवैध गुटखा तस्करी विरोधात मोठं पाऊल मानली जात आहे। अशाच प्रकारची अवैध वाहतूक महाराष्ट्रात सुरूच असल्याचे दिसून येते, मात्र पोलिसांच्या कडक कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत। पुढील तपास सुरू असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी एक सुगंधी तंबाखू तसेच गुटखा तसेच पान मसाल्याची वाहतूक करणारा एक राखाडी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक पकडला असता आम्हाला त्या ट्रकमध्ये मस्तानी 216 सुगंधी तंबाखू तसेच रॉयल ब्रँडेड बाजीराव सुगंधी पान मसाला अशा 2 प्रकारचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला। आम्ही तो ट्रक अडवून आमच्या पथकाने ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतले असता चालकानं अकिल रमजान शेख राहणार तेलंगणा हे त्याचं नाव सांगितलं। आमच्या पथकाने व्यवस्थित सापळा रचून आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी कळाल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून आणि प्लॅनिंग करून हा ट्रक पकडला। त्यावेळी आम्हाला माहिती कळली की यामधील काही माल हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर काही माल हा पुढे भिवंडी मुंबईकडे जाणारा होता। तो ट्रक आम्ही वेळीच ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली असता त्याच्यामध्ये एकूण 64,80,000चा आम्हाला अवैधरित्या वाहतूक करणारा आणि विक्री करण्यासाठी नेला जाणारा गुटखा मिळून आला आणि आम्ही अशा प्रकारे हा गुटखा व तसेच तो ट्रक ताब्यात घेऊन एकूण 76,80,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि या इसमावरती सदरची कारवाई ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये करत आहोत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई यापुढेही अवैध धंद्यावरती कोपरगाव शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील। सदरच्या कारवाईमध्ये अन्न प्रशासन विभागाने सुद्धा यामध्ये आमच्या सोबत कारवाई करत त्यांची जी कारवाई आहे आणि सॅम्पलिंग आहे ही कारवाई आम्ही करत आहोत।